उस तरफ कौन कौन अपने कदम मगाशी आपण पहिला देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर आता इथे निर्मला सीतारामन, तर विविध पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी आता झालेलं आहे आणि पुढच्या काही म्हणजे पुढच्या एक पाऊण तासामध्ये या सोहळ्याला सुरुवात होते। बरोबर 7:15 वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील। 2024 मध्ये यावेळेला एनडीएचं सरकार या ठिकाणी असणार आहे। जीतनराम मांझी हे देखील या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। उम्रदराज सांसद हैं, उनके साथ हैं जयशंकर, त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री राहिलेले एस जयशंकर, त्याचबरोबर अर्जुन राम मेघवाल हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बहुत महत्वपूर्ण बात ये इससे ज्यादा आधिकारिक तो कोई बात हो ही नहीं सकती। दूरदर्शन पर पूरा देश देख रहा है कि जहां जो कुर्सियां निर्धारित हैं, राष्ट्रपती भवन आता नरेंद्र मोदी यांच्या या शपथविधी सोहळ्यासाठी सज्ज झालेला आहे। राष्ट्रपती भवनासमोरची ही संध्याकाळ आणि ती झालेली प्रचंड गर्दी आपण पाहतोय। निर्मला सीतारामन या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जे मंत्री शपथ घेणार आहेत ते मंत्री आता व्यासपीठावर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये अनेक मंत्री हे नव्यानं मंत्रिमंडळामध्ये सहभागी होत आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते मंत्रिपदाची शपथ घेतील। और जिस आंकड़े की बात मैं कर रहा था संजीव थोड़ी देर पहले, निर्वाचन आयोग ने बताया कि इस बार भारत में जितने मतदाताओं ने मत दिया वो G7 देशों के मतदाताओं का 1.5 गुना और यूरोपीय संघ के 27 देशों के मतदाताओं का 2.5 गुना है। अपने आप में एक बड़ी उपलब्धि। तर थोड्याच वेळामध्ये आता हा शपथविधी सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे। राष्ट्रपती भवनाचा हा संपूर्ण परिसर असा फुलून गेलेला आहे। सिर्फ महसूस करना, अजूनही पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे। मनोज सिन्हा थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर बॉलिवूड मधल्या कलाकारांना देखील या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। This is a grand celebration of ग्रँड India, सेलिब्रेशन या ठिकाणी the largest या democracy in the शपथविधी world, सोहळ्याचं and people are 2014 मध्ये as they should भाजपला be at the जवळपास center 282 of जागा the democracy. मिळालेल्या होत्या। तर The outcome of 2019 the मध्ये 18th भाजप general 303 election जागा is an मिळून emphatic सगळ्यात मोठा reiteration पक्ष ठरली होती। of this tenet. संपूर्ण बहुमत The largest बीजेपीला होतं। democracy of the world has spoken चंद्राबाबू through its नायडू votes, या सरकारमध्ये and this अत्यंत is a महत्त्वाची भूमिका celebration बजावणार आहेत। of चंद्राबाबू that नायडू vibrance, हे देखील that आता energy, या सोहळ्यासाठी youthful energy, रवाना झाले because आहेत। ही थेट the दृश्य youth आपण of या ठिकाणी India पाहिली। चंद्राबाबू नायडू large तसेच numbers नितीश कुमार vote यांची खूप to महत्त्वाची speak, भूमिका या एनडीए to express सरकारमध्ये their असणार आहे। opinion. तेलुगू देसम पार्टीचे एकूण 16 खासदार विजयी झालेले आहेत आणि आज राममोहन नायडू त्याचबरोबर चंद्रशेखर पेम्मासानी हे दोन नेते तेलुगू देसम पार्टीचे ते आज मोदी यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। कॅबिनेट मंत्री म्हणून ते या ठिकाणी शपथ घेणार आहेत। तर चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांचे पक्ष या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार। प्रसून जोशी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आता पोहोचलेले आहेत। विविध कलाकार लेखक यांना देखील येथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे। उत्तराखंड के मुख्यमंत्री 2014 असेल 2019 असेल यावेळी भाजपला स्पष्ट बहुमत होतं। त्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांना मित्रपक्षांची गरज नव्हती सत्ता स्थापनेसाठी, कारण 272चा आकडा त्यांनी गाठलेला होता। मात्र 2024च्या या निवडणुकीमध्ये भाजप 240 वर येऊन ठेपलेली आहे। त्यामुळे तेलुगू देसम पार्टी असेल, नितीश कुमारांचा जेडीयू असेल, या दोन्ही पक्षांना अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आणि हे दोन्ही नेते एक प्रकारे एनडीएचे अर्थात भाजपचे सरकारचे किंग मेकर ठरले। राष्ट्रपति भवन का प्रांगण है। तर या सोहळ्यासाठी आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव यांना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे। तसंच एकूण 10 लोको पायलट या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असतील आणि याची माहिती स्वतः नरेंद्र मोदी यांनी दिली। तर सेंट्रल विस्टा बांधणाऱ्या सगळ्या मजुरांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण आहे। हे विशेष उत्सुकता अपने चरम पर पहुंचती हुई आणि त्यामुळेच या सोहळ्याची उत्सुकता वाढत चाललेली आहे। तर राष्ट्रपती भवनाची ही दृश्य आपण एका ठिकाणी इथे पाहतोय। आता साधारणतः 6:30 वाजलेले आहेत। सूर्यास्त या ठिकाणी होतो आणि सूर्याची किरणं या राष्ट्रपती भवनावर या ठिकाणी पडतायत आणि एक अनोखं असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। केवळ विविध क्षेत्रातील मान्यवरच नाही, दिग्गजच नाही, तर मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी सफाई कर्मचारी, तृतीयपंथींना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि अमित शहा हे देखील आता या सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन परिसरामध्ये दाखल झाले आहेत। तर सरकारचे एकदम बॅकबोन मानले जाणारे असे हे अमित शहा आता या सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहेत। त्यांचं आगमन झालेलं आहे सरकार की उपलब्धियों में आणि काही वेळातच नरेंद्र मोदी यांचं देखील आगमन होईल।
सरकार की पहल और उपलब्धियों में महिलाओं के तर सरकारमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारे सरकारमध्ये एकूणच बांधणीची भूमिका पक्ष यामध्ये बजावणारे अमित शहा या सोहळ्यासाठी उपस्थित हैं। सामाजिक और आर्थिक नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू खंदे समर्थक अशी भूमिका किंबहुना तशी ओळख अमित शहा यांची आहे। 2014 ते 20 मध्ये ते भाजप अध्यक्ष देखील राहिलेले आणि आहेत। योगी आदित्यनाथ हे देखील आता या ठिकाणी पोहोचले। तुझे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं देखील आगमन झालेलं आहे। उत्तर प्रदेश या सगळ्यात मोठं राज्य, 80 जागा या राज्यामध्ये होत्या, मात्र इथे भाजपला फारशा जागा यावेळेला पहिल्या म्हणजे इतक्या जागा इथे मिळू शकल्या नाही। भवन का ये गुंबद जो जमीन से 55 नक्कीच तर या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपला मोठा झटका बसलेला आहे। श्री अमित शाह अभिवादन स्वीकार इंडिया आघाडीच्या एकूण या ठिकाणी 43 जागा तर उर्वरित जागा या भाजपच्या वाटेला आलेल्या आहेत। त्यामुळे भाजपला खऱ्या अर्थानं उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मोठा झटका या निवडणुकीमध्ये सहन करावा लागला आहे। व्यक्ती हैं राष्ट्रपती भवनावरची ही दृश्य आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये या सोहळ्याला सुरुवात होणार आहे।